नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। पालक ही खूप जणांना खायला आवडत नाही। माझ्या मुलांना तर अजिबात पालक आवडत नाही। पालक पनीर बनवलं तरी सुद्धा ते फक्त पनीर उचलून खातात, ग्रेव्हीला अजिबात धक्का लावत नाहीत। म्हणून मी त्यांच्यासाठी खास पालकची आवड निर्माण व्हावी म्हणून एक चटपटीत एक छान चवीचं क्रीमी टेक्स्चरचं पालक सूप बनवणार आहे। कृती खूप सोपी आहे, साहित्य सुद्धा कमी आहे, समजायला सोपी आहे आणि तुम्ही झटपट तयार करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला मार्केटमधून वेगळं काही विकत आणायची सुद्धा गरज नाही। चला तर मग पटकन हे क्रीमी टेक्स्चरचं पालक सूप कसं बनवायचं ते बघूया। पालक सूपसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। खूप मोजकं साहित्य आहे आणि हे सर्व आपल्या किचन मध्येच आहे, त्यामुळे वेगळं काही असं मार्केटमधून तुम्हाला आणायची गरज नाही। तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या अगदी बारीक चॉप केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे मी पाव चमचा मिरेपूड घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि इथे मी 2 चमचे बटर घेतलेला आहे। बटर नसेल तर तुम्ही साजूक तूप सुद्धा घेऊ शकता, त्यामुळे सुद्धा या पालकच्या सूपला खूप छान चव येते। फक्त इतकंसं साहित्य आपल्याला या सूपसाठी लागणार आहे। पालक इथे मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे, आता ती आपल्याला धुवून कट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी धुवून ती कट करून घेतलेली आहे आणि पाणी निथळत ठेवायचं आहे। चला तर मग आता आपण पालक सूप बनवायला सुरू करूया। गॅस ऑन करून गॅसवरती पॅन ठेवला। गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे, कारण पॅन खूप तापला तर त्यामध्ये आपण बटर घातल्यानंतर ते पटकन जळू शकतं, त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे। आणि बटर थोडंसं मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पटकन हा कांदा घालून घ्यायचा आहे, त्याचबरोबर लसूण पाकळ्या सुद्धा घालून घ्यायच्या आहेत। आता हे दोन्ही व्यवस्थित आपल्याला अगदी गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। हा कांदा फक्त कच्चा राहिला नाही पाहिजे एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण पालक सूपमध्ये हा कांदा जर कच्चा राहिला, तो व्यवस्थित परतला गेला नाही तर त्या पालक सूपमध्ये त्या कांद्याचा खूप जास्त फ्लेवर येतो, त्यामुळे अगदी छान गुलाबी रंगावरती हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, 1 मिनिटभर छान हे बटरमध्ये आपण परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण आता पालक घालून घेऊया। गॅसची फ्लेम कमी करून ही पालक आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालून अजिबात शिजवून घ्यायचं नाही। तुम्ही बघू शकता, ही आता सुरुवातीपेक्षा थोडीशी पालक सॉफ्ट झालेली आहे। पालक सूप बनवत असताना ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। तुम्ही पाणी घालून जर पालक शिजवली तर त्या पालक सूपचा फ्लेवर अजिबात चांगला येत नाही, त्यामुळे पालक आपल्याला अशा पद्धतीने लो फ्लेमवरती छान परतून घ्यायची आहे। आता ही बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे। गॅसची फ्लेम कमी करून 2 मिनिटं आपल्याला पालक अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे, त्यामुळे ती छान त्या बटरमध्ये सॉफ्ट होते आणि त्या पालकचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो। आता ही व्यवस्थित परतून झालेली आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून अशा पद्धतीने लो फ्लेमवरती फक्त 1 ते 1.5 मिनिटं ठेवायचं आहे, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे, कारण ही पालेभाज्या आपण वाफवत असताना त्या पालेभाज्यालाच थोडंसं पाणी सुटतं। तुम्ही बघू शकता, सुरुवातीपेक्षा हे थोडंसं ओलसर झालेलं आहे। 1 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढलेलं आहे। बऱ्यापैकी पालक ही छान वाफली गेलेली आहे। आता गॅस आपण बंद करून घेऊया। आता हे पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे दूध। तर इथे मी
1 ग्लासभर दूध घेतलेलं आहे. हे थंड झाल्यानंतर या पालकसोबत हे दूध आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता या पालक सूपचा टेक्स्चर अगदी क्रीमी टेक्स्चर असा तयार झालेला आहे. दूध तुम्ही हे नंतरसुद्धा टाकू शकता, पण अशा पद्धतीने पालकसोबत टाकल्यानंतर त्याला एक छान क्रीमी टेक्स्चर येतो. आता या पालक सूपचा फ्लेवर वाढवण्यासाठी एक छोटीशी फोडणी करूया. तर इथे मी चवीनुसार मीठ, थोडंसं बटर, पाव चमचा कॉर्नफ्लोअर आणि बारीक कट केलेलं लसूण आणि मिरेपूड घेतलेले आहे. तर या छोट्याशा फोडणीसाठी इतकंसं साहित्य लागणार आहे. तर हे 1 चमचा बटर आपण ह्या पॅनमध्ये घालून घेऊया. थोडंसं हे बटर गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच लसूण घालून घ्यायचा आहे. अगदी बारीक कट केलेला हा लसूण आहे. बटरची फोडणी करत असाल तर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे, कारण बटर हे पटकन करपू शकतं आणि त्यामुळे त्या भाजीची टेस्ट पूर्णपणे बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही तेलाऐवजी जर बटर वापरत असाल तर गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी करायची आहे. तर इथे या बटरमध्ये लसूण आपल्याला अगदी छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामुळे त्या पालक सूपमध्ये त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही बघू शकता इथे लसणाचा कलर बदललेला आहे. आता यामध्ये आपण ही पालकची ग्रेव्ही ॲड करून घेऊया. गॅसची फ्लेम मी आणखी कमीच ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये आपण दूध घालून ही पालक वाटून घेतल्यामुळे याला एक छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. खूप जणांना पालक खायला आवडत नाही, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीचं पालक सूप नक्की करून बघा आणि याची टेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक भाजीमध्ये पालक खायला आवडेल. एक छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण ही मिरेपूड घालून घेऊया आणि मिरेपूड यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे. फोडणीसाठी आपण बटर घातलेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला मीठ थोडंसं जपून घालायचं आहे. मिरेपूड आणि मीठ घातल्यानंतर एक उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता या दुधामुळे याला खूप छान असा क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडे क्रीम नसेल तर काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही पालक वाटत असताना त्यामध्ये दूध घालून हे वाटून घेऊ शकता. आता यामध्ये याला आणखी थोडंसं थिक करण्यासाठी, दाटसर करण्यासाठी यामध्ये फक्त पाव चमचा मी कॉर्नफ्लोअर आणि त्यामध्ये अर्धा चमचा पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये ॲड केलेलं आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर आपल्याला एक उकळी येईपर्यंत हे गॅसवर ठेवायचं आहे. यामध्ये तुम्हाला मिरेपूड कमी वाटली तर परत तुम्ही यामध्ये मिरेपूड घालू शकता, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची वगैरे वापरलेली नाही. त्यामुळे हलकं स्पायसी तुम्हाला जर लागत असेल तर यामध्ये परत टेस्ट करून तुम्ही मिरेपूड घालू शकता. मला यामध्ये थोडंसं मिरेपूड कमी वाटत होती, म्हणून परत यामध्ये मी अगदी पाव चमचापेक्षा थोडंसं कमी मिरेपूड घातलेले आहे. तुम्ही बघू शकता याला एक छान उकळी येत आहे आणि हे खूप दाटसर आणि क्रीमी टेक्स्चरचं पालक सूप तयार आहे. आपलं सूप तयार झालेलं आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा बदललेला नाही. अगदी छान हिरवागार असा रंग तयार झालेला आहे. त्यामुळे आर्टिफिशियल यामध्ये तुम्हाला रंगसुद्धा वापरायची गरज नाही. पालक सूप सर्व करून झालं. आता यावरती थोडीशी सजावट करूया. यावरती 1 चमचाभर आपण 1 चमचाभर दुधावरची साय फेटून तयार केलेली फ्रेश क्रीम घालून घेऊया.